तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सुख झाले तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल तोहा माधव बरवा तोहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे देवी सुखारे तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बरवा तोहा माधव तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा
माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव 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 बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम झाली संध्या संदेह माझा गेला संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदयी प्रगटला झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला संध्या संदेह माझा गेला गुरु कृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती समाय म्हणून सरस्वती ऐसे पदे एकत्र जेते होते मध्ये एकत्र जेते होते स्वानुभव स्थान हे आत्मस्थिती झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला स्वानुभव स्थान हे मुक्त स्थिती संध्या संदेह माझा गेला संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदय प्रगटला झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदय प्रगटला झाली संध्या संदेह माझा गेला संध्या संदेह माझा गेला सद्बुद्धीचे घालून शुद्धासन सद्बुद्धीचे घालून शुद्धासन वरी सद्गुरुची दया परिपूर्ण सद्गुरुची दया परिपूर्ण चर्चो निधान विभूती चर्चे वाचे उच्चारी केशव नारायण झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला वाचे उच्चारी केशव नारायण झाली संध्या संदेह माझा गेला संध्या संदेह माझा गेला बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा पुत्र निर्माण झाला जेव्हा म्हातारी मरून गेली तेव्हा म्हातारी मरून गेली तेव्हा
भक्ती बहीण धावून आली गावा बहीण धावून आली गावा आता संध्या मी तुझी करू केव्हा झाली संध्या संध्या माझा गेला झाली संध्या संध्या माझा गेला आता संध्या तुझी करू केशवा झाली संध्या संध्या माझा गेला झाली संध्या संध्या माझा गेला आत्मा राम हृदय प्रगटला झाली संध्या संध्या माझा गेला झाली संध्या संध्या माझा गेला आत्मा राम हृदय प्रगटला संध्या संध्या माझा गेला झाली संध्या संध्या माझा गेला सज करमे ते झाले ब्रह्मार्पण ते झाली ब्रह्मार्पण साधू साधू संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला एका जनार्दनी मानली झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला चला काय हॅलो आवाज त्याला आवाज कमी अरे संदेह माझा गेला झाले संदेह माझा गेला संदेह माझा गेला संदेह माझा गेला झाली संध्या संदेह
झाली संध्या संदेह माझा गेला हृदय प्रगट संध्या संदेह माझा गेला झाले संध्या संदेह माझा गेला झाले संध्या झाले संध्या आत्माराम हृदय प्रगटला आत्माराम हृदय प्रगटला झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या झाली संध्या झाली संध्या संदेह माझा गेला 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 झाली संध्या झाली संध्या झाली संध्या झाली संध्या झाली संध्या झाली संदेह माझा गेला संध्या झाली संध्या झाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदय प्रगटला आत्माराम आत्माराम हृदय प्रगटला आत्माराम हृदय प्रगटला आत्माराम आत्माराम
प्रगटला आत्माराम हृदयी प्रगटला आत्माराम हृदय प्रगटला हरे संध्या संदेह माझा हरे संध्या संदेह माझा हरे संध्या हरे संध्या हरे संध्या हरे संध्या हरे संध्या हरे संध्या संध्या संदेह माझा गेला गेन वाढतो आत्मा राम हृदय प्रगटला गुरु कृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती ऐसी पदे एकत्र जेथे होते स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदय प्रगटला सद्बुद्धीचे घालून शुद्धासन वरी सद्गुरूची दया परिपूर्ण शम दम विभूती चर्चोनी जाण वाचे उच्चारी केशव नारायण झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदय प्रगटला बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा आता संध्या मी कैसी करू केव्हा झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदय प्रगटला सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण जननो ही हा अवघा जनार्दन ऐकता निवती साधू जन एका जनार्दनी बाणले निज खुण झाली संध्या संदेह माझा गेला आत्मा राम हृदय प्रगटला पांडुरंगा गुरु प्रथम पांडुरंगा गुरु प्रथम दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुकृपा गंगा विशुद्धम नितपादस्पर्शम सर्ववेष्टितं जुम्बितं पुण्यदानं सरादिसिद्धं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम् शुचिः शीलः समदक्षः प्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम् झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदय प्रगटला गुरु कृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती ऐसी पदे एकत्र जेथे होती स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदय प्रगटला विठाला विठाला
परमश्रद्धेय ब्रह्मलीन हरिभक्तीपरायण माऊली महाराज जाधव, ज्यांचा आज षोडशी भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे, त्या निमित्ताने उपस्थित सर्व भक्तगण, संत वृंद या ठिकाणी जनार्दन स्वामी आश्रमातून उपस्थित ज्येष्ठ संत महंत रमेश गिरीजी महाराज, कोपरगाव, चिंचळगाव, नारायणगिरी महाराज आश्रम, राजेश्वरगिरी महाराज, नीलकंठगिरी महाराज, मुक्तानंदगिरी महाराज, गोरक्षगिरी महाराज नाशिक, स्वात्मानंदपुरी महाराज, त्याचप्रमाणे श्वेतगिरी महाराज, गोवर्धनगिरी महाराज, भरतगिरी महाराज डवळा आश्रम, कृष्णानंद महाराज संगमनेर, रघुनंदनगिरी महाराज, मधुसूदनगिरी महाराज, त्यानंतर योगेंद्रानंदगिरी महाराज, सदाशिवगिरी महाराज, कल्याण महाराज पवार, संजय महाराज जगताप, दत्तात्रय महाराज रक्टे, विजय महाराज गुंजाळ, संदीप पंजे महाराज बाजाठाण, सोमनाथ महाराज माऊली महाराज गुंजाळ, बरेच महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। चार भक्त विजय महाराज उपस्थित आहे, साहेबराव महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। तर बरेच महाराज मंडळी आहेत, काहींचे नाव या ठिकाणी आलेले नाही आहेत, ज्ञात अज्ञात सर्व महाराज मंडळी, सर्व संत वृंद, गायक वादक, सर्व भक्तगण, आपल्या बेटाच्या परिसरातून सुद्धा खूप भक्तगण या ठिकाणी उपस्थित आहेत। संगमनेर तालुक्यातील आहेतच, परंतु माऊली महाराजांवर प्रेम असणारे इतर परिसरातूनही लोक उपस्थित आहेत। नगर जिल्हा, संभाजीनगर दोन्ही जिल्ह्यातून या ठिकाणी भक्तगण उपस्थित आहेत। कारण हरिभक्तपरायण माऊली महाराजांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच आश्चर्यात पाडण्यासारखा हा एक प्रसंग हा घडलेला आहे। त्यांच्या अगोदर त्यांचे गुरु या ठिकाणी हरिभक्तपरायण किसन महाराज हरदे, त्यांनी आणि या आश्रमाची निर्मिती केली। किसन महाराज देखील बेटापासून 7-8 किलोमीटर अंतरावर, 8 ते 10 किलोमीटर अंतरावर हरदेंची वाडी किंवा सिद्धापूरवाडी हरदेवाडी या गावचे ते भूमिपुत्र होते। मला वाटतं हरदेवाडीकर सुद्धा इथं उपस्थित असतील, काही आहेत ना? बरं बरं, वैजापूर तालुक्यातूनही भरपूर मंडळी उपस्थित आहेत। आणि माऊली महाराजांचंही जन्मभूमी ही कोपरगाव तालुक्यामध्ये जरी होती तरी कोपरगाव आणि वैजापूरच्या बॉर्डरला खोपडी हे गाव त्यांचं आणि होतं, जन्मभूमी होती। जाधव परिवारामध्ये आमच्या हरिभक्तपरायण या ठिकाणी राजेश्वरगिरी महाराज उपस्थित आहेत, ते खोपडी गावचेच भूमिपुत्र आहेत। खोपडीकरही बरीच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि हरदे महाराजही आणि माऊली महाराज दोघंही बेटाशी जुडलेले आणि होते। हरदे महाराज हे सद्गुरू सोमेश्वरगिरी महाराजांचे शिष्य होते। गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचे ते गुरुबंधू होते, सोमेश्वरगिरी महाराजांचे शिष्य होते। आणि मग अशा प्रकारे हरदे महाराज आणि माऊली महाराज दोघंही बेटाच्या परंपरेशी जुडलेलेच आणि हे दोन्ही महात्म्य होते। या ठिकाणी हरिभक्तपरायण माऊली महाराज यांच्या मातोश्री उपस्थित आहेत।
त्यांनाही फार मोठं दुःख आहे, कारण आईच्या समोर मुलाने जाणं यापेक्षा आईला वेगळं दुःख काय असू शकतं महाराज. आणि अशा प्रकारे कल्पनाही नव्हती की अशा प्रकारे आणि घडेल, पण शेवटी जेवढं आयुष्य असेल तेवढं मनुष्य जगतो. पण बेटावर नितांत श्रद्धा निष्ठा, कारण परिसरात तर कुठे असलं तरी बेटावर तर त्यांचं येणं जाणं होतंच. पण सप्ताहामध्ये कुठेही कार्यक्रम असेल, जर काल्याच्या आधी त्यांचा कार्यक्रम असेल तर ते आवर्जून मुक्कामाला थांबायचे आणि काल्याला थांबायचे आणि आम्हाला भेटून जायचे. आपल्या या बेटाच्या परिसरामध्ये नेहमी आणि जास्तीत जास्त कार्यक्रम त्यांचे असायचे. हा परिसर तर त्यांचा आणि कर्मभूमीच होती. संगमनेर तालुका असेल किंवा हा बाकीचा आजूबाजूचा परिसर असेल. तर अशा प्रकारे आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी बेटाच्या परंपरेबद्दल त्यांचा असणारा जो आदर आहे हा दाखवण्याकरता आपल्या सर्वांना त्या ठिकाणी आवर्जून लक्ष द्यावं लागेल. त्यांनी सद्गुरू गंगागिरी महाराजांपासून तर आजपर्यंत संपूर्ण परंपरेचे फोटो त्या ठिकाणी त्यांच्या हाताने लावलेत. सद्गुरू बऱ्याच लोकांना गंगागिरी महाराजांची पूर्ण परंपरा माहीत नाही आहे. गंगागिरी महाराजांच्या नंतर हरिगिरी उर्फ दत्तगिरी महाराज हे गंगागिरी महाराजांच्या नंतर त्यांनी बेटाची परंपरा चालवली. त्यांच्यानंतर नाथगिरी महाराजांच्या नंतर सोमेश्वरगिरी महाराज होते. आणि सोमेश्वरगिरी महाराजांचे शिष्य किसन महाराज होते बरं का. सोमेश्वरगिरी महाराजांच्या नंतर गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी ही बेटाची परंपरा जवळजवळ 53-54 वर्ष सांभाळली. आणि गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या नंतर 2009 पासून ती जबाबदारी आमच्याकडे आलेली आहेत. योगराज सद्गुरू गंगागिरी महाराजांपासून हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरुवर्य नारायणगिरी महाराज हे सर्व फोटो त्यांनी तिथं लावलेत. आमचेही फोटो त्या ठिकाणी त्यांनी लावलेले आहेत. किसन बाबांचा आणि त्यांचा स्वतःचा जवळजवळ 8 फोटो त्यांनी तिथं एका रांगेमध्ये जे लावून ठेवलेले आहेत. कारण अशा प्रकारे ही परंपरा आणि ती परंपरा जोपासण्याचं काम त्यांनी केलं. आणि त्यांच्या अचानक जाण्याने सर्वच भक्तगणांना दुःख आहेत. त्यांच्या परिवाराला तर आहेच, मातोश्रींना तर आहेच, परंतु कारण आपण सर्व त्यांच्याशी जुडलेलो होतो त्यामुळे सर्वांनाच त्यांच्या जाण्याने दुःख आहेत. परंतु शेवटी हेही अंतिम सत्य आहेत. जे सत्य आहे ते तर मानावंच लागतं आणि जेवढं आयुष्य असेल तेवढं मनुष्य जगतो. तर अशा प्रकारे आणि माऊली महाराजांच्या या ठिकाणी त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेली आहेत. परंतु शेवटी आता ही परंपरा पुढं चालली पाहिजे हे महत्त्वाचं आहे. कारण परमश्रद्धेय किसन बाबा हे कीर्तनकार प्रवचनकार होते. त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं. माऊली महाराजांनी देखील आयुष्यभर समाज प्रबोधनाचं कार्य केलं, परमार्थाचं कार्य केलं. आणि अशाच प्रकारे त्यांच्यानंतरही कार्य पुढं तसंच चालू राहिलं पाहिजे. आणि म्हणून त्याकरता या ठिकाणी कोणीतरी असणं गरजेचं आहे. आम्ही सुरुवातीला 8-10 दिवसापूर्वी आलो होतो तेव्हा काही ग्रामस्थांशी आमच्याजवळ संवाद झाला. तेव्हा काही ग्रामस्थांनी मत व्यक्त केलं की माऊलींच्या सेवेमध्ये रामेश्वर महाराज हे राहतात तर ते या ठिकाणी राहतील, चांगली गोष्ट आहे, आनंद आहेत, त्यांच्याबद्दल काय हरकत नाही. परंतु हे करीत असताना त्यांची कथा कीर्तनाची परंपरासुद्धा चालली पाहिजे. आणि म्हणून त्याकरता त्यांना आपण आणि बेटातून एक महाराज जोड देणार आहोत. कारण ते जे रामेश्वर महाराज होते त्यांनी माऊली महाराजांची सेवा केलेली आहेत. त्यांनी सेवा केली असल्यामुळं आणि त्यांनी इथं राहावं, त्यांनी अवश्य राहिलं पाहिजे. आणि त्यांच्याबरोबर मात्र या ठिकाणी कीर्तनाची परंपरा चालावी, पुढचाही परमार्थ हा चालावा. त्याकरता आपण बेटाच्या माध्यमातून कोणीतरी या ठिकाणी देऊ त्या महाराजांना जोड. आणि पुढं ही परंपरा अशीच चालत राहील आणि बेटाच्या माध्यमातूनच चालू राहील. ही परंपरा बेटाचीच होती, बेटाचीच आहेत आणि पुढंसुद्धा ही बेटाची म्हणूनच राहणार आहे.
विठाला 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 हो गुंजाळवाडी ग्रामपंचायतच्या आतमध्ये आणि हे स्थान येतं. तर अशा प्रकारे आणि या षोडशीच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात. जास्त लांबवणार नाही कारण बरेच संत महंत या ठिकाणी उपस्थित आहेत. अजून भंडाऱ्याचा कार्यक्रम होणार आहेत आणि त्या संतांनाही आपल्याला सर्वांना भोजन घालायचं आहे. म्हणून जास्त कार्यक्रम न लांबवता आपण कमीत कमी वेळेत आवरून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठाला विठाला हो संत एकनाथ महाराजांचा अभंग आहे. एकनाथ महाराजांनी सद्गुरूंच्या कृपेचं सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. चौचरणी अभंग आहेत. अभंग लांबलचक आहेत पण अगदी संक्षिप्त मांडण्याचा आपण प्रयत्न करू कारण विस्तृत प्रसंग मांडण्याकरता लांबून लोक आले म्हणजे जास्त वेळ आपल्याला घ्यायचा नाही आहे. नाथ महाराजांनी सद्गुरूच्या कृपेचं वर्णन या ठिकाणी केलं की सद्गुरूंची कृपा झाल्याच्या नंतर संदेह संपतो. संदेह म्हणजे संशय. जोपर्यंत संदेह आहे तोपर्यंत संध्या असते. संदेह संपल्यानंतर संध्या करण्याची आवश्यकता नाही आहे. विठाला हो वैदिक संस्कृतीमध्ये त्रिकाल संध्या केली जाते. प्रातः संध्या, सायं संध्या आणि मध्यान्ह संध्या. प्रातः संध्या म्हणजे रात्र आणि दिवस यांचा संधिकाळ. सायं संध्या दिवस आणि रात्र याचा संधिकाळ. मध्यान्ह संध्या दिवसाचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध याचा संधिकाळ. या संधिकाळामध्ये संध्या केली जाते. या संधिकाळाचा काय संबंध येतो? चंद्रमा मनसो जात चक्षुसूर्य अजायत. मनाचा स्वामी चंद्र आहे, बुद्धीचा स्वामी सूर्य आहे. आणि हे संधिकाळ जो असतो या संधिकाळामध्ये मन मोकळं ठेवायचं नाही. त्यावेळेला भगवत चिंतनाला लावायचं आहे. जर त्यावेळेला ते मोकळं ठेवलं तर त्यावेळेला मनामध्ये विकार येण्याची शक्यता असते. म्हणून अशा वेळेला संध्या करून भगवंताच्या चिंतनाला मन लावावं. त्याला आपण संध्या म्हणतो. या ठिकाणी संध्या कुठपर्यंत आहे? जोपर्यंत संदेह आहे तोपर्यंत संध्या आहे. कारण संध्यायुक्त मनामध्ये विकार येण्याची शक्यता असते म्हणून संध्या आहे. पण सद्गुरूंच्या कृपेने संदेह संपतो. वेदांत शास्त्रामध्ये 3 प्रकारचे दोष सांगितले: मल, विक्षेप आणि आवरण. मल हा दोष स्वतःच्या कर्तृत्वाने नष्ट करायचा असतो. विक्षेप दोष स्वतःच्या कर्तृत्वाने नष्ट करायचा असतो. आणि आवरण दोष आहे, आवरण हा दोष सद्गुरूंच्या कृपेने नष्ट होत असतो. आणि आवरण दोष सद्गुरूंच्या कृपेने नष्ट झाल्याच्या नंतर अज्ञानाचा अंधकार संपतो. आणि अज्ञानाचा अंधकार संपल्यानंतर संदेह शिल्लक राहत नाही. आणि संदेह शिल्लक न राहिल्यामुळं संध्या करण्याची आवश्यकता राहत नाही. नाथ महाराज सांगतात, मला देखील माझ्या सद्गुरूंच्या कृपेने आणि आता संदेह राहिलेला नाही आहेत, त्यामुळं माझी संध्या संपली, असं ध्रुवपदामध्ये महाराज सांगतात. झाली संध्या
संदेह माझा गेला आत्माराम प्रगटला हृदय आत्माराम प्रगटला प्रगटला आत्माराम हृदय प्रगटला हृदय आत्माराम प्रगटला हृदय आत्माराम प्रगटला गेला संध्या संदेह माझा गेला संध्या संदेह माझा गेला खाली संध्या संदेह माझा गेला खाली संध्या संदेह माझा गेला झाली संध्या संदेह माझा गेला. आता संध्या संपली, संदेह गेला, म्हणजे काय झालं? आत्माराम हृदय प्रगटला. आत्मस्थिती निर्माण झाली, आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, अज्ञानाचा अंधकार संपला. अज्ञानाचा अंधकार कशाने संपतो? केवळ ग्रंथाच्या अध्ययनाने नाही. वेदाध्ययन करशी तरी वेदांतीची होसी, परिवैष्णवन होसे अरे जना. अज्ञानाचा अंधकार सद्गुरूंच्या कृपेने जात असतो. आणि म्हणून अनेक लोक ज्ञान प्राप्त करतात. ज्ञानार्जन करणं हा भाग वेगळा आहे, पण गुरु कृपापूर्वक ज्ञानार्जन करणं हे महत्वाचं आहे. असे अनेक उदाहरणं सांगता येतील की अनेकांनी ज्ञान संपादन केलं, पण गुरुकृपा संपादन करता आली नाही, त्यामुळं ज्ञान व्यर्थ केलं. फक्त एक छोटंसं उदाहरण सांगेल. कौरव पांडवांच्या युद्धामध्ये भीष्माचार्य द्रोणाचार्य रणांगणात पडल्याच्या नंतर कर्ण प्रधान सेनापती झाला. अर्जुनाचं आणि कर्णाचं युद्ध चालू असताना कर्णाचं रथाचं चाक खाली जमिनीत दसल्या गेलं आणि ते काढण्याकरता कर्णाने खाली उडी टाकली. अर्जुनाने धनुष्याला बाण लावला आणि कर्णाला उडवणार, तेव्हा कर्णाचे अर्जुन थांब, ही युद्धनीती नाही आहे. मी युद्धाच्या तयारीत नसताना तू माझ्याशी युद्ध करणं हा धर्म नाही आहे, हा अधर्म आहे. तू धर्म जाणतोस आणि अधर्म का करतोस अर्जुन? कथा लांब नसक आहेत, मी कथेत वेळ घेणार नाही. यातला सार काय? युद्ध करता करता असं का घडलं? तर कर्णाकडून एक चूक झालेली होती. विद्याध्ययन करण्याकरता, धनुर्विद्या प्राप्त करण्याकरिता कर्ण जेव्हा परशुरामजीकडे गेले, कर्णाचे गुरु परशुरामजी होते. आता परशुराम म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे, 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणारे परशुरामजी. क्षत्रिय म्हटलं की परशुरामजीला राग यायचा. पण विद्या तर आपल्या परशुरामजीकडून प्राप्त करायची, आणि म्हणून कर्ण त्या ठिकाणी खोटं बोललं. क्षत्रिय सांगण्याऐवजी कर्णाने सांगितलं मी ब्राह्मण आहेत. पण शेवटी परीक्षा घेतल्या गेल्या. धनुर्विद्येमध्ये कर्ण निपुण झालेला आहे. एक प्रसंग आहे, परशुरामजी झोपलेले आहेत, कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवलेलं होतं. परशुरामजीने एक मायावी किडा निर्माण केला, जो कर्णाच्या मांडीला कोरू लागला. मांडीतून रक्त निघायला लागलं, वेदना व्हायला लागल्या. पण कर्णाने विचार केला, मांडी जर हलवली तर गुरुची झोप मोडेल. त्या मांडीतून रक्त निघायला लागल्यानंतर रक्त वाहत वाहत खाली आलं आणि ते परशुरामजीच्या पाठीला लागलं. परशुरामजीला जाग आलं की आपल्या पाठीला काय गार लागलंय. पाहिलं तर ते रक्ताने पाठ भरलेले. विचारलं, कर्ण हे रक्त कसलं आहे? सांगितलं, माझ्या मांडीचं आहे. तुझ्या मांडीचं रक्त कसं काय निघलं? मग तो एक
किडा करतोय म्हणल्यात. मग तुम्हाला सांगितलं का नाही तुमची झोप मोडू नये म्हणून मी मांडी हलवली नाही. असं म्हटल्यानंतर परशुरामजीने विचारलं, कर्ण खरं सांग तू कोण आहेस? तू ब्राह्मण आहेस का क्षत्रिय आहेस? कारण ही ब्राह्मणाची मांडी नाही. एवढं सहन करण्याची क्षमता फक्त क्षत्रियाच्या मांडीत असते, ब्राह्मणाच्या नाही. हा ब्राह्मण बुद्धीचं काम करतो, बुद्धीचं काम नाही का. मी उदाहरण सांगत असतो. एकदा 4-2 मुलं खेळत होते, लहान लहान मुलं. एक कुत्री आलेली, लहान लहान पिलं ते दगड मारायला लागले पोरं. एका पाटलाच्या पोराच्या हातून एक दगड लागला त्या कुत्रीच्या पिलाला, मेलं नव्हते, लहान पिलं ते खेळणाऱ्या पोरामध्ये ब्राह्मणाचं पोरगं होतं. ते गेलं, त्यानं बापाला सांगितलं दुसऱ्या दिवशी ब्राह्मण बा पाटील बाच्या घरी. म्हणे पाटील बा तुमच्या मुलाच्या हातून कुत्र्याची हत्या घडली, मग काय करावं लागेल? म्हणे शांती करावी लागेल. मग शांती म्हणजे काय करायचं? म्हणजे सोन्याचा कुत्रा करून ब्राह्मणाला दान द्यावं लागेल. म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. या निमित्तानं ब्राह्मणाला दान देण्याचा योग आहेत, काय वाईट आहे? ब्राह्मणाला दान दिलं काही कमी पडणार आहे का? काय हरकत आहे, करून टाकू नये. शांती केली, शांती. सोन्याचा कुत्रा करून दानही दिला. 4-2 दिवस जाऊन पुन्हा मुलं खेळायला लागले, पुन्हा दगड मारायला लागले. ब्राह्मणाच्या पोराच्या हातून मेलं नव्हतं एक. पाटीलबाने विचारलं, ब्राह्मण बा आता तुम्ही कशी शांती करणार? म्हणजे कुत्रा कोणत्या रंगाचा होता? म्हणजे काळ्या रंगाचा होता. मग तो कसा पडला? म्हणजे ओलथून पडला. म्हणजे त्याचं असे काला कुत्तम पडला, चित्तम ब्राह्मणाच्या पोराने मारलं तर फारच उत्तम. याला म्हणतात ब्राह्मण. हे काम ब्राह्मण करेल, पण मांडीला किडा करतोय, रक्त वाहतंय तरी मांडी हलवीत नाही. ही मांडी ब्राह्मणाची असू शकत नाही, ही क्षत्रियाची असेल, कारण क्षत्रियाचं शरीर कसलेलं असतं. परशुरामजीने सांगितलं, तू खोटं बोललास माझ्याशी. ऐन वेळेतला या विद्येचा उपयोग होणार नाही. आणि तोच प्रसंग या युद्धाच्या प्रसंगी घडला. कर्णाला विद्या प्राप्त करता आली, परंतु गुरुकृपा संपादन करता आली नाही. हा दोष कर्णाकडून घडला महाराज. म्हणून शेवटी कर्ण त्यांच्या जीवनात सफल ठरला नाही. म्हणून विद्या प्राप्त करणं हा भाग वेगळा आहे, परंतु सद्गुरूंची प्रसन्नतापूर्वक विद्या प्राप्त करणं हे जीवनाच्या सफलतेला महत्वाचं कारण आहे. आणि म्हणून नाथ महाराज या ठिकाणी सांगतायत, माझ्या सद्गुरूंची माझ्यावर पूर्ण कृपा झाली. सद्गुरूंची कृपा कशी आहे? स्वच्छ आहेत, अगदी भागीरथीप्रमाणे निर्मळ आहेत. परमार्थामध्ये निर्मल अंतःकरणाचा मनुष्य असावा लागतं बरं का. निर्मल मन जन सोमोही पावा, निर्मल मन जन सोमोही पावा, निर्मल मन जन सोमोही पावा, निर्मल मन जन सोमोही पावा. मोही कपाटा चाराची तृण भावा, मोही कपाटा जल चित्रण भावा, मंगल भवन मंगल हारिया, मंगल भवन अमंगल हारिया. निर्मल मन जन सोमोही पावा, मोही कपट चल छिद्रण भावा. मोही कपट चल छिद्र न भावा, कपट चल छिद्र न भावा. मनाने अंतःकरणे जो निर्मल आहे तो मला प्राप्त होतो. निर्मल मलरहित व्हावं लागतं, चित्ताची मलिनता जावी लागते. आणि म्हणून सद्गुरूंची कृपा ही मलिनता घालवणारी आहे. निर्मळ आहेत कशाप्रमाणे? तर भागीरथीप्रमाणे निर्मळ आहेत. आणि त्यामध्ये शांती क्षमारूपी यमुना सरस्वतीचा संगम आहेत.
आणि शांती क्षमारूपी यमुना सरस्वतीच्या संगमामध्ये आणि डुबकी मारणं म्हणजेच मुक्त स्थिती आहे. अशा प्रकारे महाराज द्वितीय चरणास गुरु कृपा निर्मळ भागीरथी निर्मल भागीरथी प्रमाणे शांती क्षमा यमुना सरस्वती शांती क्षमारूपी यमुना सरस्वती. बघा गंगा यमुना सरस्वती त्रिवेणी संगम आहेत ना. सध्या कुंभमेळा चालू आहे त्रिवेणी संगमावर. त्रिवेणी वेणी शब्द तिथं काय त्रिवेणी संगमामध्ये गंगा यमुना प्रगट आहे सरस्वती गुप्त आहे. जिथं दोन प्रगट आणि एक गुप्त त्याला वेणी म्हणतात. वेणी शब्दाचा अर्थ काय आपल्या माता भगिनी वेणी विणतात ना. वेणीला पदर किती असतात 3. वेणीला पदर 3 असतात पण विणल्यानंतर 2च दिसतात. मग एक कुठे एक झाला अदृश्य. बघा विणताना पदर 3 आहेत पण विणल्यानंतर 2 दिसतात. तसं गंगा यमुना सरस्वती 3 नद्या पण सरस्वती गुप्त आहेत. इथं सुद्धा शांती क्षमा यमुना सरस्वती आहेत पण या ठिकाणी मध्ये गंगा पण आहेत ना. ही ज्ञानरूपी गंगा आहेत गुप्त आहेत. कारण ज्ञान गिळोनी गावा गोविंद गान. ज्ञान गिळून केलेली भक्ती याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. सद्गुरूंच्या कृपेने शांतिक्षमा तर आहेच परंतु अज्ञानाचं आवरण संपलं म्हणजे यथार्थ ज्ञान प्राप्त होत असतं. आणि म्हणून ऐसी पदे एकत्र जेथे होती तिथं काय स्वानुभव स्वानुभव रूपी स्नान त्या ठिकाणी गळतं आणि ती स्थिती म्हणजेच मुक्त स्थिती आहे. यापेक्षा मुक्ती वेगळी कुठली नाही. विठाला विठा अशी अवस्था निर्माण झाल्याच्या नंतर आता संध्या करण्याची गरज नाही. झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदय प्रगटला. मग सद्गुरू काय करतात सद्गुरू आसनावर बसवतात. हे आसन कोणतं हा सगळा रूपकात्मक भंग आहे. आणि विभूती लावतात भस्म. गुरु शिष्याला जेव्हा मंत्र दीक्षा देतात तेव्हा बभूतीचं सुद्धा मंत्र असतं नाव. पण हे आसन कोणतं आणि बभूती कोणतं याचं विश्लेषण नाथ महाराज फार सुंदर करतात. सद्गुरु कृपा करतात. सद्बुद्धी रूपी आसन सद्गुरूंनी दिलं. आसन म्हणजे फाउंडेशन पक्क पाहिजे ना. हे सद्बुद्धी रूपी फाउंडेशन आहे. कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी दुर्बुद्धी येऊ नये
म्हणजे सद्बुद्धीरूपी आसन ज्यांनी दिलं, त्यानंतर माझ्यावर कृपा केली आणि शम दम रूपी विभूती दिली. आता या ठिकाणी शम म्हणजे काय? शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह. शम म्हणजे मनावर ताबा ठेवण्याची क्षमता सद्गुरूंच्या कृपेने येते. सगळ्यांवर ताबा ठेवता येईल पण मनावर ठेवता येत नाही. कारण मनोधावते सर्वत्र मदोन्मत्त गजेंद्रवत. उन्मत्त झालेल्या गजेंद्राप्रमाणे धावणारं मन असतं. आणि या मनावर जर कंट्रोल ठेवायचं असेल, ताबा ठेवायचा असेल तर सद्गुरूंची कृपा पाहिजे. आणि म्हणून शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे इंद्रिय निग्रह, इंद्रियांवर ताबा, मनावर ताबा आणि इंद्रियांवर ताबा. हे शमदम रूपी विभूती ज्यांनी मला दिली आणि सद्बुद्धी रूपी आसन ज्यांनी दिलं आणि ज्यांनी माझ्यावर कृपा केली, याचं वर्णन महाराज तृतीय चरणामध्ये. हरे
योगन तुम्हार कुमार हरि जय जय खाली बसा. 10-5 मिनिटात आपण कीर्तन उरकून घेणार आहोत. या ठिकाणी माननीय जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हाध्यक्ष शालिनीताई उपस्थित झालेल्या आहेत. त्यांना देखील कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ज्यांनी हे मंगल कार्यालय उपलब्ध करून दिलेलं आहेत. आजच्या या कार्यक्रमाकरता श्रमिक औद्योगिक समूहाचे चेअरमन श्रमिक उद्योग समूहाचे चेअरमन साहेबराव पटेल नवले मंगल कार्यालय त्यांनी उपलब्ध करून दिलं. आणि आताचा जो महाप्रसाद आहे सामुदायिक बरोबर सामुदायिक तर चांगल्या प्रकारची या मंगल कार्यालयामध्ये आपल्याला सर्वांना सुविधा उपलब्ध झाली. भव्य जागा आहेत पण समाज खूप आलेला आहेत त्यामुळे दाटी करून बसावं लागलं. समस्त ग्रामस्थ गुंजळवाडी सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच चेअरमन ग्रामस्थ संगमनेर ग्रामस्थ सर्व राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील औद्योगिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच भक्त परिवार सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देईल. आणि अगदी 10-5 मिनिटामध्ये सेवा उरकून घेऊ कारण लांबून काही संत महंत आलेले आहेत आणि अजून या ठिकाणी महाप्रसादही होणार आणि संतांचाही भंडारा होणार आहेत. आणि म्हणून उपस्थित सर्व मान्यवरांना मी परत या ठिकाणी धन्यवाद देतो. विठ्ठल सद्बुद्धीचे घालून शुद्धासन वरी सद्गुरूची दया परिपूर्ण शमदम विभूती चर्चु निदान वाचे उच्चारी केशव नारायण. सद्बुद्धी रूपी आसन शम दम रूपी विभूती. शम म्हणजे मनोनिग्रह दम म्हणजे इंद्रिय निग्रह
मन आणि इंद्रिय ताब्यात ठेवण्याकरता सद्गुरूंची कृपा असावी लागते. आणि मन इंद्रियांना ताब्यात ठेवून मग वाचे उच्चारे केशवनारायण. मग भगवंताचं चिंतन घडतं आणि मग त्या चिंतनाचा आनंद असतो. आणि अशा प्रकारची अवस्था निर्माण झाल्याच्या नंतर बोध निर्माण होतो. अंतःकरणामध्ये बोध निर्माण झाल्याच्या नंतर ममता नष्ट होत असते. आणि म्हणून नाथ महाराजांनी या ठिकाणी सांगितलं, बोधरूपी पुत्राचा जेव्हा जन्म होतो तेव्हा ममतारूपी म्हातारी मरून जाते. आणि ममतारूपी म्हातारी गेल्यानंतर भक्तिरूपी बहीण त्या ठिकाणी धावून येते. हे महाराज चतुर्थ चरणामध्ये सांगतो. पुत्र निर्माण झाला जेव्हा, पुत्र निर्माण झाला जेव्हा, पुत्र निर्माण झाला देवा, पुत्र निर्माण झाला. ममता म्हातारे मरण गेली तेव्हा, ममता म्हातारे मरण गेली तेव्हा, ममता म्हातारे मरून गेले देवा, ममता म्हातारे मरून गेले तेव्हा. भक्ती बहिणा धावून आली गावा, भक्ती बहिणा धावून आली गावा, भक्ती बहीण धावून आले जावा, भक्ती बहीण धावून आले जावा. आता तुझ्या पैकी करून घे, आता कैसी मी करू केवा, आता तुझ्या पैकी करून घे, कैसी मी करू केवा. सारी चौदा चंदे माझा गेला, चंदे चौदा चंदे माझा गेला, सारी चौदा चंदे माझा गेला, सारी चौदा चंदे माझा गेला, झाली संध्या संदेह 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 माझा, संध्या संदेह माझा, संध्या संदेह माझा गेला. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, बोध निर्माण झाल्यानंतर ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. बोध झाला म्हणजे ममता गेली, आणि ममता गेली म्हणजे अंतःकरणात भक्ती जागृत होते. मग भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या मी कैसी करू केव्हा. आता अंतःकरणामध्ये भक्ती दृढ झाल्यामुळं संध्या करण्याची गरज राहिली नाही. झाली संध्या संदेह माझा गेला. आत्मा राम हृदय प्रगटाल ही परमार्थातली परिपक्व आणि परिपूर्ण अवस्था आहे. कारण जे जे दृष्टी दिशी तेथे हरिरूप पूजा ध्यान जप त्यासी नाही. आणि अशी अवस्था जेव्हा निर्माण होते ना, तो जे जे काही कर्म करेल ते कर्म ब्रह्मार्पण असतं. कारण त्याला आता जगत दिसत नाही, जगतामध्ये फक्त भगवान परमात्मा दिसतो. आणि ही अवस्था निर्माण झाल्याच्या नंतरच सद्गुरू संतुष्ट होतात. हे महाराज शेवटच्या चरणात सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण, कर्मे ते झाली ब्रह्मार्पण, कर्मे ते झाली ब्रह्मार्पण, जननो हे अवघा जनार्दन, जननो हे अवघा जनार्दन, जननो हे अवघा जनार्दन, जननो हे अवघा जनार्दन, ऐसे ऐकता निवती साधू जन, ऐसे ऐकता निवती साधू जन, ऐसे विनंती साधू जन, ऐसे विनंती साधू जन, एका जनार्दनी मानली निज गुण, एका जनार्दनी मानली निज गुण, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला. एका जनार्दनी मानली जगून, एका जनार्दनी मानली जगून, झाली संध्या संदेह माझा गेला, झाली संध्या संदेह माझा गेला, माझा गेला, संदेह माझा गेला.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली बरोबर 2 मिनिटात आपण कीर्तन उरकून घेऊ आणि आता या ठिकाणी परमश्रद्धेय माऊली महाराज यांच्या एक गावच्या वतीनं राजेश्वर गिरी महाराज या ठिकाणी ते श्रद्धांजली व्यक्त करते आणि सर्व संतांच्या वतीनं परमश्रद्धेय रमेश गिरीजी महाराज 2 श्रद्धांजली होतील म्हणजे वेळ आपला जास्त जाणार नाही. तर आपण जय विठ्ठल करून घेऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोली कुणी वेडी वा कुणी उत्तरी नाही विचारिला अधिकार मी आपला हे तुका म्हणे ज्ञानेश्वर कापाया पैकी करा ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान के सद्गुरु गंगा